नंदुरबारमधल्या अक्कलकुवातील कामगार कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात महिला आक्रमक झाल्यात. बांधकाम कामगार कार्ड आणि भांडे वाटप होत नसल्यानं या महिला आक्रमक झाल्यात. धुळ्यात कानबाई विसर्जन उत्सवाला गालबोट लागले. कानबाईचं विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एक व्यक्ती पाण्यात बुडाली. राजेंद्र नेरकर त्यांचं नाव असून बचाव पथकासह स्थानिकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. खानदेशची कुलस्वामिनी कानबाई मातेला पारंपरिक पद्धतीने काल निरोप दिला. दुसऱ्या टप्प्यात कानबाई मातेचं पूजन झाल्यानंतर काल एका दिवसाची पाहुणी असलेल्या कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत उघडीचा आनंदही लुटण्यात आला. जळगावमध्ये घरोघरी खानदेशवासियांचं कुलदैवत कानबाईची स्थापना केली. यावेळी भाविकांनी जगदंबेचा जयघोष केला, तर अनेक ठिकाणी देवीला विविध अलंकार घालून सजवलंही होतं. पाचोऱ्यात आसनखेडा जिल्हा परिषद शाळेमध्ये 57 विद्यार्थ्यांना NI अंकाचं वाटप करण्यात आलं. BSF जवान उमेश पाटील आणि अविनाश पाटील यांनी हे वाटप केलं. यामुळे विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मदत होणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.